तर आज आपण शिकणार आहोत बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. लॉकडाऊन नंतर तुमचा 11वी झालेलं आहे पूर्णपणे लॉकडाऊन मध्येच. 11 तुमचं लॉकडाऊन मध्ये झाल्यामुळे तुम्हाला 11चा जो काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती बेसिक इन्फॉर्मेशन झालेली आहे. म्हणजे जसं की आपण पाहताना बुक किपिंग अँड अकाउंटन्सी याची बेसिक माहिती आपल्याला पाहून घ्यायची. बेस हा का म्हणतो मी, कारण कोणत्याही गोष्टीसाठी पाया जर मजबूत असेल तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी समजू शकतात. जर त्याचा पायाच मजबूत नाही तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या गोष्टी समजणार नाही. त्यामुळे 11चा चार्ट, 2 चार्ट आहेत आपल्याकडे, एक 12चा चार्ट आणि 11चा चार्ट. तर 11चा चार्ट ओपन केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन दिसेल. पहा, गोष्ट आहे, एक गोष्ट सांगतो की ही अकाउंटन्सी आली कशी आली, कधी आली, केव्हा आणली आणि कोणी आणली, ही जर तुम्हाला समजलं तर अकाउंट समजायला तुम्हाला सोपं जातं. पहा, अकाउंटन्सी कन्सेप्ट कशी आली तर जे राजे महाराजे होते म्हणजे जे किंग्ज होते, राजा महाराजांच्या काळात काय केलं जायचं तर पैसा म्हणून हिरे सोने जवारी वगैरे असलं ठेवलं जायचं. हिरे सोने जवाहरात मोती वगैरे असे नव्हते का, ते एका याच्यामध्ये भरून अलिबाबा आणि 40 चोर अशी तुम्ही गोष्ट ऐकली असेल ती. तर त्याच्यामध्ये गुहेत खुलजा सिम म्हणले की त्या गुहेमध्ये सोनं, हिरे, मोती, माणकं हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळायच्या. मग राजाची मेन संपत्ती काय होती तर ही होती पूर्वीच्या काळी. मग ह्याचा हिशोब ठेवणारा एक व्यक्ती बाहेर बसवला जायचा की किती काय आलं आणि किती काय गेलं. तर त्या हिशोबावरून अकाउंटिंगचा हळूहळू शोध लागत गेला आणि सन 1494 मीन्स इन द इयर 1494, कधी 1494 ला एक मॅथमॅटिक्सचा टीचर होता. कोण होता? मॅथमॅटिक्सचा जो टीचर होता तो मॅथमॅटिक्सचा टीचर, हा मॅथमॅटिक्सचा टीचर याने काही मॅथचे बेसिक रूल वापरून बुक किपिंग अँड अकाउंटन्सी फाउंड केली. म्हणजे याला प्रिन्सिपल याने नंतर सांगितले याचे, ते पण सांगतो. मग हा जो मॅथमॅटिक्सचा प्रोफेसर होता, कोण होता? प्रोफेसर होता, फ्रान्समध्ये शिकवत होता तो. ओके, तर आतापर्यंत पहिला पार्ट आपण पाहिला नाही. 1494 मिस्टर लुका डी मार्को पॅसिव्हली प्रिन्सिपल्स ऑफ बुक किपिंग एक्सप्लेन्ड ऑब्वियसली, दॅट्स व्हाय ही इज द फादर ऑफ अकाउंट्स. ओके, आता जो पुढचा पार्ट पाहिजे आपल्याला तो डेफिनेशन ऑफ बुक किपिंग. ओके, म्हणजे आपण काय शिकतो हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. काय शिकतो आपण? बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. मग बुक किपिंग म्हणजे काय हे पहिल्यांदा आपल्याला शिकणं गरजेचं आहे, बरोबर? ओके, मग बुक किपिंग म्हणजे काय मला माहिती आहे. तुम्ही कितवीला आहेत? 12th स्टँडर्ड मध्ये आहे. मी शिकवतोय कोणतं? 11th स्टँडर्डचं बेसिक. याची बॅच आपली चलेल 5 दिवस, 5 days पर्यंत तुम्हाला बॅच चालेल. याच्यामध्ये तुम्हाला लेजर, कॅशबुक वगैरे सगळं 11th बेसिक कव्हर करून घेणार आहे. मग बाकीचा तुमचा 12th सिलेबस खूप कमी वेळेत कम्प्लीट होऊन जाईल. तुमची टीचिंग 5 वेळेस पूर्ण होईल, गॅरंटी. एक सब्जेक्ट किती वेळेस शिकून टाकेल मी? पूर्णपणे 5 वेळेस शिकवणार संपूर्ण सब्जेक्ट. ओके, तुम्ही त्याची काळजी करू नका. अकाउंट वरती तुम्ही फक्त शिकणारच नाही तर प्रेम करताल अकाउंट वरती, या पद्धतीने मी तुम्हाला शिकवेल, म्हणून त्याची काळजी करायचं नाही. अकाउंटची काळजी करू नका. हा कितीचा पाठ शिकवतो हे मला माहिती आहे, 11वीचा. तुम्हाला 11वीचा पाठ व्यवस्थित झालेला नाही म्हणून मी तुमचा पाठ पुन्हा एकदा घेतोय. ओके, तर आता बुक किपिंग आपण काय म्हणलं? कॉमर्स वालेले हरामी असतो. का हरामी असतो? आपण धड सायन्सचे पण घेत नाही, धड आर्टचे पण घेत नाही. एकाच्या कोणाच्या दिशेने जात नाही. आपण कोणाच्या दिशेने जातो? दोघांच्या दिशेने जातो. ज्या व्यवसाय, तो देश खूप मोठा असतो ज्या देशात व्यावसायिक खूप असतात. देशाची अर्थव्यवस्था स्ट्रॉंग होते व्यावसायिक. आता पहा, लॉकडाऊन पडला होता, कोरोना काळ आला, सगळ्यात जास्त मदत करणारे पुढे हात कोणाचे सरसावले होते? व्यावसायिकांचे. का नोकरीवाले म्हणले हा आमची 1 महिन्याची पगार घ्या, तुम्हाला 22,000 रुपये देश चालवा म्हणले का नोकरीवाले? नाही. कोण म्हणले पुढे येऊन? रतन टाटा, व्यावसायिक आहेत, पुढे आले. 1500 कोटी रुपये आमच्याकडून हे देशासाठी. अंबानीने काय दिले? जेवढे बिझनेसमॅन आहेत तेवढ्यांनी त्यांना दिले असतील. म्हणजे कॉमर्स याला म्हणतो आपण. कॉमर्स म्हणजे एक प्रकारचा व्यापार, कॉमर्स म्हणजे व्यवहार, कॉमर्स म्हणजे एक त्याच्याकडे नॉलेज आहे जे संपूर्ण गोष्टींचं घेणं. वेगवेगळ्या गोष्टी असतात त्याच्यात, व्यावहारिक गोष्टी असतात, पैशाच्या गोष्टी असतात. ओके, तर बुक किपिंग मग आपण दोघांचं घेतो, सायन्सचं पण घेतो ना आर्टचं पण घेतो, एकाचं घेत नाही. म्हणून तर बुक किपिंगची सुरुवात काय झाली? बुक किपिंगची डेफिनेशन करतानाच बुक किपिंग इज अन आर्ट. बुक किपिंग इज अन आर्ट अँड सायन्स. आता आर्ट का? तुम्ही रेषा मारतात,
लाईन मारणे म्हणतात याला. ओके, लाईन ड्रॉ करणे इंग्लिशमध्ये. तर या रेषा उभ्या असतील नाहीतर कोणत्याही प्रकारच्या अशा प्रकारच्या रेषा असतील, अशा भरपूर रेषाचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे हे फॉर्मॅट ड्रॉ करणं झालं म्हणतो आपण. काय म्हणतो? फॉर्मॅट ड्रॉ करणं. त्याची लिहिण्याची पद्धत, एक इथून लिहा, दुसरं इथून लिहा, मग त्याला ब्रॅकेटमध्ये टाका, त्याचं एक्सप्लेनेशन इथून इथपर्यंत लिहा. ही काय एक कला आहे. ही काय एक कला आहे. आता सायन्स काय? ही झाली आर्ट अँड सायन्स. आता सायन्स काय हे बघू. मग सायन्स काय? तर सायन्स हे अशा प्रकारची गोष्ट आहे की इथं काय लिहायचं, इथं काय लिहायचं हे सांगतो सायन्स. आणि हे कशावरून ठरवतो आपण? प्रिन्सिपल. हे कशावरून ठरवतो आपण? प्रिन्सिपल्स जे असतात त्याच्यावरून ठरवतो. आता जसं की तांबडा लिटमस पेपर आपण जर अंमलारी पदार्थात बुडवला तर तो कसा होणार आहे? निळा. आणि निळा बुडवला तर तांबडा. बरोबर ना? त्या प्रकारचं आम्हाला चेंज केलं की आपण. मग हे तसंच आहे प्रिन्सिपल. बुडावला किती होणार? तुम्ही म्हणले कपडे बुडवून बघा बरं कलर बदलतोय का? त्याचा काय सांगू शकतो का नाही? प्रिन्सिपल काय सांगतो? लिटमस पेपर. काय बुडवलं पाहिजे? लिटमस पेपर. आपला लिटमस पेपर काय येतं? ट्रान्झॅक्शन. आपला लिटमस पेपर काय येतं? ट्रान्झॅक्शन. मग ते बुडवला तांबडा होईल नाहीतर निळा होईल. ते बुडव. एक तर काय होणार? तांबडा होणार नाहीतर निळा होणार. ओके, ते त्याच्या पद्धतीने होणार त्याच्यामध्ये. समजतं इथपर्यंत? काही प्रॉब्लेम? मग आता हे शिकायचं. हे सायन्स. इथं काय घेतले? रूल्स रेग्युलेशन्स घेतले. आणि रूल्स आणि रेग्युलेशन्स पुढे असतात म्हणजे प्रॉपर प्रिन्सिपल्स पुढे फॉलो केले जातात सायन्समध्ये. समजलं? मग पहिल्यांदा काय पाहिलं? बुक किपिंग इज अन आर्ट अँड सायन्स. ओके ओके. दुसरी रेग्युलेशन. आता पुढची बुक किपिंग इज अन आर्ट अँड सायन्स. कशाचं? ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन. पार्ट मध्ये डेफिनेशन समजून घेतो. इथपर्यंत कंप्लीट झाली. बरोबर. आता इथून पुढची डेफिनेशन समजून घेऊ. ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करा. आपण कोणते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करा म्हणते? बिझनेस ट्रान्झॅक्शन. बिझनेसचेच व्यवहार आपल्याला बघायचे. ओके. मी माझ्या बायकोला चपलाने हार घेतला नाही तर चपलाने हाणलं. याच्यामध्ये रोल कोणाकोणाचा आहे पहा. हा मी, ही माझी बायको. ओके. आणि हा माझा इथं बिझनेस. येस आहे. मी माझ्या बायकोला चपला हार घेतला. कोणी घेतला? मी घेतला. ओके. कोणी घेतला? मी घेतला. कोणाला घेतला? वाईफला घेतला. याच्यामध्ये बिझनेसचा कुठं संबंध आहे का? मग हा ट्रान्झॅक्शन बिझनेस ट्रान्झॅक्शन झालं का माझं पर्सनल ट्रान्झॅक्शन झालं? कोणतं ट्रान्झॅक्शन झालं? पर्सनल ट्रान्झॅक्शन झालं. आता मी माझ्या व्यवसायामध्ये फर्निचर परचेस केलं. कोणासाठी घेतलंय? बिझनेससाठी घेतलंय. म्हणजे पैसे दिले कुठून? बिझनेस मधून. बिझनेस मध्ये आलं काय? फर्निचर. ह्याच गोष्टी आपल्याला पाहिजे असतात. अशा एंट्री होत असतात. गेली काय? कॅश. कॅश गेली, फर्निचर आलं. झाला कोणासाठी व्यवहार? बिझनेससाठी. व्यवहार कोणासाठी झाला? बिझनेससाठी. मग मला सांगा हे बिझनेस ओके. पर्सनल ट्रान्झॅक्शन कोणतं? चपला. बिझनेस ट्रान्झॅक्शन कोणतं? फर्निचर परचेस फॉर बिझनेस. ओके. म्हणजे कोणतीही वस्तू जी बिझनेससाठी घेताल किंवा बिझनेसच्या फायद्यासाठी करताल किंवा बिझनेस मधून विकताल, काही करताल बिझनेससाठी करताल, ते कोणते ट्रान्झॅक्शन झाले? बिझनेस ट्रान्झॅक्शन. आता सपोज ह्या व्यवहाराला चपला हार घेतला तुम्ही, त्याचे पैसे इथून घेतले, तर इथं चपला हारची एंट्री नाही रेकॉर्ड करायची. तुम्ही उसने पैसे घेतले बिझनेस करून. हा एक सेपरेट व्यक्ती आहे.
हा कोणता व्यक्ती आहे? सेपरेट व्यक्ती. बिझनेसला पण अस्तित्व असतं. बिझनेस वेगळा आणि बिझनेसमन वेगळा. हा रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन आहे. कोणता पर्सन आहे? रिप्रेझेंटेटिव्ह. त्याला आर्टिकल असं पण म्हणू शकतात. ओके, लिगल पर्सन. रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन म्हणा. ओके, या प्रकारचे पर्सन्स. आर्टिफिशियल पर्सन म्हणा. आर्टिफिशियल म्हणा, प्रॉपर पर्सन. आर्टिफिशियल पर्सन. ओके, बिझनेस जो झाला तो कोणता झाला? आर्टिफिशियल. ज्याला तयार केलेलं असतं. आपल्याला तयार केलेलं आहे का? आपण निसर्गता आलेलो. आपण कसे आलेलो? निसर्गता. म्हणून आपण नॅचरल पर्सन झालो. आपण कोणते पर्सन झालो? नॅचरल किंवा लिव्हिंग पर्सन झालो. आपण राहणारे पर्सन किंवा नॅचरल. हा व्यवसाय आर्टिफिशियल झाला. याला कोणी तयार केलेलं असतं? एखाद्या कायद्याने तयार केलेलं असतं. माणसांनी मिळून त्याला एखाद्या तयार केलेलं असतं. तर हा कोणता पर्सन झाला? आर्टिफिशियल पर्सन झाला. काय? बिझनेस. बिझनेस वेगळा आणि बिझनेसमन वेगळा. आणि बिझनेस बायको, बिझनेसमनची बायको. बिझनेसची बायको आहे का बिझनेसमनची बायको आहे? बिझनेसमनची बायको आहे ना. तिचा खर्च बिझनेसचा आहे का बिझनेसमनचा आहे? बिझनेसमनचा आहे ना. तो बिझनेसमध्ये रेकॉर्ड करता येईल का आपल्याला? नाही. जर पैसे बिझनेसमनने इथून घेतले असतील तर ह्याला हात उसने दिले असं म्हणा. त्याला काय केलं आपण? हात उसने दिले. तू चपला हार घे, नाही तुझ्या बायकोला चपलाने हार, ते आम्हाला सांगू नको. कळलं इथपर्यंत? ओके, चला. मग कोणते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे? बिझनेस ट्रान्झॅक्शन. कोणते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे? बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे. फक्त इथपर्यंत समजलं व्यवस्थित? ओके, चला पुढे पाहूयात. पुढची डेफिनेशन पाहूयात आता आपण. जायचं आपल्याला. डायरेक्ट बुम करून गेलं की मग बुम करून डोक्यावर नाकावून जातं तुमच्या. बुम करून तुम्ही नापास होतात, नाहीतर पास होतात. जॉब चांगले मिळत नाही. हेच कारण असतं नॉलेज. पुढे पर्सेंटेज किती ते विचारत नाहीत, नॉलेज किती ते विचारतात जॉबसाठी तुम्हाला. ओके, तर काय पाहिजे डेफिनेशन आतापर्यंत आपण? काय पाहिजे डेफिनेशन? बुककीपिंग is an art and science of recording business transaction. आता पुढे काय दिलं त्याच्यामध्ये पहा. ओके, रेकॉर्डिंग करेक्टली बना याच्यामध्ये. बिझनेस ट्रान्झॅक्शन करेक्टली. बुककीपिंग इज अन आर्ट अँड सायन्स ऑफ रेकॉर्डिंग करेक्टली. कसे लिहायचे? बरोबर लिहायचे. उगाच खोटं सांगायचं नाही काही. म्हणजे कसं? तुम्ही बाहेर जाऊन येतात ना, कुठेतरी फिरायला गेले, करेक्टली ऑन बिझनेस ट्रान्झॅक्शन. तुम्ही मामाच्या गावाला गेले, तिथे एखादा ड्रेस घेतला. तो ड्रेस घालून तुम्ही कॉलेजला गेला. कॉलेजमध्ये तुमच्या मैत्रिणीने विचारलं केवढ्याला घेतला. तुम्ही करेक्टली सांगता 500चा असेल, 2000 रुपयाला घेतला. महागाचा आहे, 2000 रुपयाला घेतलाय. तुम्हाला माहिती ते आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल नाही, त्यामुळे ऍक्च्युअल प्राइस तिला कळणार नाही. सांगायचं पण कसं सांगायचं? खरं खरं सांगायचं, खोटं सांगायचं नाही. बुककीपिंगला खोटं बोलायचं नाही. ओके, म्हणजे असं कधीच खोटं बोलायचं नाही. पण बुककीपिंग रेकॉर्डिंग करताना आपल्याला खोटं बोलायचं नाही. काय पाहिजे डेफिनेशन परत एकदा आपण रीड करूयात. बुककीपिंग इज अन आर्ट अँड सायन्स ऑफ रेकॉर्डिंग करेक्टली ऑन बिझनेस ट्रान्झॅक्शन. समजलं इथपर्यंत? ओके, आता पुढे याच्या पुढे आपल्याला काय झालं? इंद कुठं लिहायचं? मेहंदीवर लिहायचं, कपाळावर लिहायचं, हातावर लिहायचं का पायावर लिहायचं? कुठं लिहायचं? इंद बुक्स ऑफ अकाउंट्स. आता मला सांगा, मी अकाउंटचं लेक्चर घेत असेल तर तुम्ही इकॉनॉमिकच्या वहीत लिहिणार का अकाउंटच्या वहीत लिहिणार? अकाउंटच्या वहीत. तसंच व्यवसायाला मी पुस्तकं मेंटेन करावी लागते. आपल्याला विद्यार्थ्यांनाच पुस्तकं ठेवायची असतात असं नाही, वया मेंटेन करायची असतात असं नाही. कोणाला पुस्तकं ठेवावी लागतात? व्यवसायाला बी ठेवावी लागतात. त्यालाच आपण काय म्हणतो? बुक्स ऑफ अकाउंट्स. त्याला काय म्हणतो आपण? बुक्स ऑफ अकाउंट्स. आता व्यवसाय काही जण ऑनलाईन आलेले आहेत, त्या म्हणजे टॅलीमध्ये वगैरे ते सगळ्या प्रकारचे अकाउंटिंग करत असतात. त्या पद्धतीने चालतं त्यांचं.
सॉरी. ओके, इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. आता पुढे अकाउंट्स मध्ये लिहायचे. पहा बरं, इथे पहिल्यापासून डेफिनेशन काय पहिली. बुक किपिंग इज अन आर्ट अँड सायन्स ऑफ रेकॉर्डिंग करेक्टली ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन. किती पार्ट पाहिले आपण डेफिनेशनचे? 3. पहिला पार्ट काय पहिला? बुक किपिंग इज अन आर्ट अँड सायन्स. दुसरा पार्ट ऑल पर्सन्स. माणसं आणून घाल पुस्तकात त्या हल्ल्याच्या डोक्यात हातोडावरून बस पुस्तकात म्हणून. परत ते पहिल्यापासून बुक किपिंग इज अन आर्ट अँड सायन्स ऑफ रेकॉर्डिंग करेक्टली ऑल बस ट्रान्झॅक्शन का बिझनेस ट्रान्झॅक्शन. बिझनेस ट्रान्झॅक्शन हे 2 पार्ट झाले. तिसरा पार्ट काय? इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. आता चौथा पार्ट. हे पाहिलं, हे पाहिलं, हे पाहिलं. that results in money or that results in transfer of money or money's worth. अपना सपना मनी मनी मनी. रितेश देशमुख माहितीये ना, अपना सपना मनी मनी. बरं तेवढं नाव तरी माहिती ना, अपना सपना. सगळ्यांचं स्वप्न काय आहे? पैसा. अपना सपना मनी मनी. मग अपना सपना भी, अपना जो सपना है ना, ये भी मनी चाहिए. क्या मनी है? अपने को जितने भी रिकॉर्डिंग का करने का, वो सब अपने को पैसे के हिसाब में करने का. इन्हों मेरे को ऐसा बोला, इस वजह से मैं उसको घुसा दिया, ये नहीं रिकॉर्ड करने का. घुसा मालूम ना तुम्हाला, को खाली घुसा मालूम. ओके, तर याच्यामध्ये काय, जे पण व्यवहार झाले असतील ते कोणत्या स्वरूपातले पाहिजे? पैसा किंवा पैशाचं मूल्य. त्याच्यामध्ये काय इन्क्लूड पाहिजे? पैसा किंवा पैशाचं मूल्य. म्हणजे 10,000 रुपये दिले किंवा लगेच घेतले. 10,000 रुपये देणार आहे किंवा घेणार आहे. तिथं काय आलं? मनीज वर्थ. याचं इन डिटेल आपण पाहणार आहोत. इन डिटेल 5 दिवसाचा जो पार्ट आहे आपला. ओके, 5 दिवसाचा पार्ट हा इन डिटेल आपण पाहणार आहोत. 5 दिवस आपल्याला ह्याच गोष्टी पाहायच्या आहेत. म्हणून तर तुम्हाला सांगितलं की हे समजलं एकदा, तुम्हाला अकाउंट सगळ्यात सोपं. सगळ्यात सोपं तुम्हाला अकाउंट. कुठली बी कन्सेप्ट कशावरून बी याच्यावरून जोडणार तुम्ही. ओके, तर इथपर्यंत समजलं. दॅट रिझल्ट म्हणजे तो व्यवहाराचा रिझल्ट कसा पाहिजे? पैसा किंवा पैशाचं मूल्य. ते व्यवहार कोणत्या स्वरूपात झाला पाहिजे? पैशात किंवा पैशाच्या मूल्यात. नंतर देतो म्हणला, पैसा लगेच गेला का नाही, पण किती देतो ही पण माहिती पाहिजे ना. तुम्ही माझ्याकडे आले, सर फीज आता नाही, नंतर देतो. मी म्हणणार ना, देणार किती ती तरी सांग. नंतर दे, नंतर किती देणार ती सांग. ते म्हणणार नाही देतात नंतर, मला जेवढे वाटतील तेवढे देतो. येऊ नको तू. तुला जेवढे वाटतील तेवढे. तू 1 रुपया देशील, उद्या देशील, आमच्या हातावर तंबुऱ्या ढून जाशील निघून. चालेल का? असं चालणार नाही. म्हणून वर्थ फिक्स करणं गरजेचं आहे. त्याचं मूल्य असणं गरजेचं आहे. समजते इथपर्यंत? ओके, मग डेफिनेशन काय पाहिले आपण? बुक किपिंग पाठ करायची नाही, आपल्याला समजून घ्यायची. कोणती पण गोष्ट समजून घ्या. पाठ केलेली गोष्ट 10 दिवस, 15 दिवस, महिना, वर्ष, परीक्षेपर्यंत लक्षात राहील. परीक्षा झाली विसरून जातात. 10वीला तेच केलंय. 10वीला तेच केलंय. हे आपल्या आयुष्यात पुढे येणार आहे. आपल्याला पाठ करायचं नाही, आपल्याला काय करायचंय? समजून घ्यायचंय. ओके, मग चला परत एकदा. बुक किपिंग इज अन आर्ट अँड सायन्स ऑफ रेकॉर्डिंग करेक्टली ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. हे किती पार्ट झाले? 2. पहिला पार्ट कोणता होता याच्यात? ओके, चला पहिला पार्ट ही तरफ करतो. डेफिनेशन दिसते तरी पहिल्या पार्टचे तुम्हाला. काय डेफिनेशन आहे? ओके, बुक किपिंग इज अन आर्ट अँड सायन्स. दुसरा पार्ट काय होता? ऑफ रेकॉर्डिंग करेक्टली ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन. काय होता दुसरा पार्ट? ऑफ रेकॉर्डिंग करेक्टली ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन. ओके, हे आता वरची लाईन दिसत असेल डेफिनेशनची. मग सांगा बुक किपिंगची संपूर्ण डेफिनेशन काय आहे ते? बुक किपिंग इज अन आर्ट अँड सायन्स
science of recording correctly all business transactions in the books of accounts. ओके, पुढे रेकॉर्ड करतो आपण इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. बुक किपिंग हे कला आहे आणि विज्ञान पण आहे. त्याचे सर्व व्यवहार बरोबर नोंद करावे लागतात, व्यावसायिक व्यवहार बरोबर नोंद करावे लागतात त्याच्या खातेवहीमध्ये, ज्याचा रिझल्ट हा पैसा किंवा पैशाच्या स्वरूपात असेल, मूल्यात असेल. ओके, काय डेफिनेशन पाहिजे आपण बुक किपिंगची? दिसते डेफिनेशन इथं तुम्हाला? ओके, इथं डेफिनेशन आहे, दिसते तुम्हाला, मला दिसते, तुम्हाला दिसते का? जो मूर्ख असेल त्याला दिसणार नाही, जो शहाणा असेल त्याला डेफिनेशन दिसेल. दिसते तुला? दिसते तुला? दिसते? दिसते तुला? दिसते? दिसते. ओके, काय आहे डेफिनेशन? is an art and science of recording correctly all business transactions in the books of accounts that results in transfer of money or monies what? Note करून घ्या. नीट लक्ष देऊन दिला तर बघा, मला पण डेफिनेशन दिसते, अजून डेफिनेशन पुसली तरी मला क्लिअर डेफिनेशन दिसते. तुम्हाला दिसते का?